तुम्हाला दरवाजासमोर रोज रांगोळी काढायची आहे का? पण वेळ मिळत नाही किंवा कशी काढावी ते कळत नाही. तर त्यासाठी मी आज खूप साऱ्या टिप्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला व्हिडिओ माझा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी पटकन होणाऱ्या सोप्या रांगोळ्या. आता अधिक महिना संपत आलेला आहे बघा. उद्या शेवटचा शुक्रवार आहे. तर ह्या शुक्रवार निमित्त अगदी सोप्या मी रांगोळ्या दाखवलेल्या आहे. तुम्ही नक्की यातली एक तरी रांगोळी दरवाजासमोर काढून बघा. तर बघा, खूप साऱ्या ताई मला कमेंट करून सांगतात की वेळ नसतो रांगोळी काढायला आणि कुठे रांगोळी काढणार, सकाळी सकाळी एवढी कामं असतात. तर त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स नक्कीच देणार आहे की कशाप्रकारे आपण वेळ काढायचा आहे आणि कशाप्रकारे रांगोळी काढायची आहे. बघा, आता ही पहिली जी रांगोळी आहे ती अगदी अधिकचं चिन्ह देऊन मी काढलेली आहे. तुम्ही बघितलं असेल की एक अधिकचं चिन्ह दिलेलं आहे बघा आणि मध्ये एक एस आकार काढून घेतलेला आहे आणि रेषा मारलेल्या आहेत. काही आता अवघड नाही या रांगोळीमध्ये. दोन्ही बाजूला ती पानं काढून घेतलेली आहेत आणि एक सर्पकार रेषा काढलेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी दाखवलेली आहे. व्हिडिओ थोडासा स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे. तर बघा, मी सांगत होते की ताईंची कमेंट आलेली की कुठे वेळ असतो. तर कसं आहे माहिती आहे, आपल्याला रांगोळी काढायचा कंटाळा येत नाही. तर आपल्याला कंटाळा कशाचा येत असतो की सर्व ती रांगोळीचे डबे घ्या, कलर घ्या आणि शोधाशोध करा. तर याचं आपल्याला टेन्शन आलेलं असतं. तर त्यासाठी काय करायचं आहे, जसं की आपण रोजचे आपले मसाल्याचे डबे ठेवतो किंवा रोजच्या ज्या वस्तू असतात आपण कसं जागेवर ठेवत असतो. तर त्यासाठी रांगोळीसाठी सुद्धा डब्बा करायचा आहे बघा. मसाल्याच्या डब्याप्रमाणे एक प्लास्टिकचा डबा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये टिप्स सांगितलेली आहे की मसाल्याच्या डब्याप्रमाणे एक डबा घ्यायचा आहे बघा प्लास्टिकचा आणि त्यामध्ये आपले 6 डबे असतात त्याच्यामध्ये. तर जे आपले शुभ रंग आहेत तेच ठेवायचे आहेत. रोजच्या रांगोळीसाठी आपण तेच वापरत असतो. जसं की हिरवा, लाल, पिवळा आणि एक जांभळा रंग ठेवायचा आहे बघा. तर आणि एक सफेद रांगोळीचं सुद्धा त्याच डब्यामध्ये ठेवायची आहे. त्यामुळे काय होईल की जास्त शोधाशोध करावी लागणार नाही आणि पटकन ती आपण डबे घेऊन रांगोळी काढू शकतो. तर बघा, ही फायनल आपली रांगोळी जवळजवळ तयार झालेली आहे आणि मध्ये मध्ये रिकामी जागा दिसते तर तिथे बघा मी डॉट दिलेले आहेत. एक मोती ठेवल्याप्रमाणे आपण एक लूक देणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे. हां, तर मी काय सांगत होते की डबे घ्यायचे आहेत ते आणि सकाळी बघा वेळ कसा काढायचा असतो. तर आपण 10 मिनटं नक्कीच रांगोळीसाठी काढू शकतो आणि रांगोळी तुम्ही एकदा बघा, एक सुरुवात आपण केली की नक्कीच तुम्हाला त्यामध्ये आनंद मिळेल. आता पुढची 2 नंबरची रांगोळीसुद्धा त्या रांगोळीप्रमाणेच आहे बघा. अगदी हळू व्हिडिओ ठेवलेला आहे मी. तुम्ही बघू शकता. एक अधिकचं चिन्हच काढलेलं आहे. पहिल्या रांगोळीमध्ये पण आपण अधिकचं चिन्हच काढून घेतलेलं आहे आणि मध्ये पण फूल काढणार आहोत. तुम्ही बघू शकता. तर बघा, घ्यायचे आहेत डबे घ्यायचे आहेत आणि एक पाट ठेवायचा आहे रांगोळी काढण्यासाठी. देवघरासमोर तुम्हाला जर रांगोळी काढायची असेल तर एका पाटावर ठेवायची आहे किंवा जे आपले ग्रेनाईटचे तुकडे असतात, छोटंसं असेल तुमच्याकडे तर त्यावरती काढायची आहे आणि ठेवायचे आहे बघा. ते 10 मिनटं, जास्तीत जास्त 10 मिनटं वेळ लागतो. तुम्ही जर रोज जर रांगोळी काढायला सुरुवात केली तर नक्कीच थोडीशी प्रॅक्टिस आपल्याला होऊन जाते आणि रांगोळी ही पटकन होते. तर बघा, आता इथे ही रांगोळीसुद्धा अगदी सोपी आहे आणि हा व्हिडिओसुद्धा मी स्लो ठेवलेला आहे. तुम्हाला कळावं की रांगोळी कशाप्रकारे काढलेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मध्ये आपण एक फूल काढून घेतलेलं आहे आणि वरती त्या ज्या पाकळ्या आहेत त्या फुलांवरती आडवी रेषा काढायची आहे. त्यामुळे बघा थोडीशी जास्त रिकामी जागा दिसणार नाही. आता ही रांगोळी कशी तुम्ही जेवढी पाहिजे तेवढी मोठी करू शकता किंवा आपल्याला पाहिजे तेवढी छोटीसुद्धा, फक्त मधलं फूल जरी तुम्ही काढलं तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. आता आडव्या रेषा मारून आपण वरती 3-3 पाकळ्यांची फुलं तयार करून घेतलेली आहेत. बघा, 3 पाकळ्यांची फुलं तयार करून घेतलेली आहेत आणि मध्ये मधला जो डॉट आहे तो वरच्या बाजूला ओढून घ्यायचा आहे. आता पानांमध्ये बघा कलर भरून घ्यायचा आहे. थोडा थोडा कलर भरायचा आहे. तुम्ही आता इथे कलर नाही भरला रोजच्या रांगोळीसाठी तर हळदी कुंकू टाकायचं आहे. आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते बघा, हळदी कुंकू टाकायला अजिबात विसरायचं नाही. आणि मधलं जे फूल आहे त्यामध्ये कलर भरून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे बघा, रोज रांगोळी आपण जर काढली तर तो नक्कीच सराव होऊन जातो आणि एक प्रॅक्टिस होते. आणि तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने जर रांगोळी काढता येत असेल तर तुम्ही नक्कीच यूट्यूबवरसुद्धा रांगोळी चॅनल चालू करू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर नक्कीच मी काही टिप्स, तुम्हाला चॅनल जर चालू करायचं असेल
खूप साऱ्या मैत्रिणींना इच्छा असते की चला आपण काहीतरी करूया किंवा चांगली आपल्याकडे कला आहे, आपल्याला चांगली येते रांगोळी काढता. थोडीफार जरी चांगल्या पद्धतीने तुम्हाला रांगोळी काढता येत असेल तर तुम्ही नक्कीच तुमचं यूट्यूबवरती रांगोळीचं चॅनल चालू करू शकता. तुम्ही मला नक्की विचारू शकता की कशाप्रकारे चालू करा. मी तुम्हाला नक्कीच काही मला जी माहिती आहे ती नक्की तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेल. बघा आता आपण पानांमध्ये रंग भरून घेतलेला आहे. तर ज्या माझ्या मैत्रिणी किंवा जे रांगोळीत मी माझे व्हिडिओ बघता रोज, तर नक्की मला तुम्ही काही प्रश्न तुमचे असतील रांगोळीबद्दल किंवा रांगोळी चॅनलबद्दलसुद्धा तुम्ही मला अगदी विचारू शकता. निसंकोचपणे आणि अगदी हक्काने विचारू शकता. बघा आपली ही सुद्धा फायनल रांगोळी तयार झालेली आहे. आता उद्याचा जो शुक्रवार आहे, शेवटचा शुक्रवार आहे बघा अधिक महिन्याचा, तर नक्कीच ह्या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. फायनल रांगोळीसुद्धा आपली बघा अगदी सुंदर दिसते. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे बघा, उद्याचा जो अधिक महिन्याचा जो शेवटचा शुक्रवार आहे, तर त्यानिमित्ताने ही मी लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी काढलेली आहे. अगदी सोप्या पद्धतीनेच दाखवलेली आहे बघा. कशी काढलेली आहे ते सुद्धा तुम्हाला अगदी मी व्यवस्थित दाखवलेलं आहे. तर रेषा मारून घ्यायच्या आहेत, थोड्याशा जाड रेषा मारायच्या आहेत. पहिले मी सफेद रांगोळीने मारलेली आहे, नंतर लाल आणि झाकणाच्या मदतीने वरच्या बाजूला सरकून घ्यायच्या आहेत बघा. आता खाली पिवळ्या रंगाची एक रेष मारलेली आहे, तीसुद्धा वरती आपल्याला सरकून घ्यायची आहे बघा, वरच्या बाजूला ओढून घ्यायची आहे. तर खाली आपण हिरव्या रंगाने पानं काढणार आहोत. तर इथे आपले जे शुभ रंग आहे तेच वापरलेले आहेत. तुम्ही बघू शकता पानं काढलेली आहेत बघा खालच्या बाजूला. अगदी सोप्या पद्धतीने ही रांगोळी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तुम्ही नक्कीच ही रांगोळी उद्या देवघरासमोर, तुळशीसमोर, दरवाजासमोरसुद्धा तुम्ही पाटावर काढून ही रांगोळी ठेवू शकता. बघा आता खालच्या बाजूला आपण एक डॉट काढायचा आहे सफेद रंगाचा आणि डॉट देऊन झाकणाच्या मदतीने गोल फिरवायचा आहे बघा. झाकणाच्या मदतीने जेव्हा तुम्ही गोल फिरवता तेव्हा ते झाकण थोडंसं पुसून घ्यायचं आहे. नाहीतर जर झाकणाला काही कचरा वगैरे किंवा रांगोळी जरी लागलेली असेल तरी तो शेप व्यवस्थित आकार येत नाही. बघा आता दोन्ही पावलं मी काढून घेतलेले आहेत. जे वरचे बोटांचे डॉट आहेत ते आपण देणार आहोत. बघा मी वरचे बोटांचे डॉट दिलेले आहेत. बघा रोज आता बहुतेक जणांकडे मोठे मोठे बंगले असतात आता आणि तुळशी वृंदावनसुद्धा असतं किंवा देवघर असतं मोठं. तर नक्की अगदी छोटीशी का होईना रांगोळी आपण देवघरासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर जर काढली तर बघा आपला दिवस एक प्रसन्न जात असतो आणि जाणाऱ्या येणाऱ्यांचं मनसुद्धा प्रसन्न होत असतं. बघा एखादा व्यक्ती जरी वाईट विचार घेऊन जरी आपल्या घरात येत असेल तर त्याने तुमची बाहेरची रांगोळी, सुंदर रांगोळी जर बघितली तर नक्कीच त्याच्या मनातले वाईट विचार निघून जातात आणि त्याचं मन प्रसन्न होतं. तर त्यासाठी नक्की बघा छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर किंवा तुळशीसमोर, देवासमोर तुम्ही कुठेही अगदी छोटीशी रांगोळी काढू शकता. 10 मिनटं जास्तीत जास्त वेळ लागतो बघा तुम्हाला डबे घेऊन रांगोळी काढेपर्यंत. तर जास्त काही वेळ लागत नाही. नक्की छोटीशी का होईना रांगोळी दरवाजासमोर रोज काढा. बघा आता हे मी इथे लक्ष्मीच्या पावलांच्या बाजूला कमळ काढून घेतलेलं आहे. तर कमळ रांगोळीमध्ये काढलेलं खूप शुभ समजलं जातं. सर्वच देवतांना कमळ प्रिय असतं. मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते. बघा कमळाचं फूल काढून घेतलेलं आहे. सोप्या पद्धतीनेच दाखवलेलं आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर नक्कीच तुम्हाला हे काढता येईल. आता जी पानं आहेत कमळाची तीसुद्धा मी काढून घेतलेली आहेत. बघा एक आपला मराठी 3 अंक आहे किंवा 6 अंक आहे ना, तो काढायचा आहे. पुढून गोल करायचा आहे की कमळाचं पान काढून तयार होतं. तर फुलामध्ये आपण थोडा थोडा रंग भरून घेणार आहोत. बघा तुम्हाला जर आवडत असतील माझ्या रांगोळ्या तर नक्की एक कमेंट करून सांगा. तुम्ही कोणत्या शहरामधून माझे व्हिडिओ बघता ते सुद्धा तुम्ही मला अगदी सांगू शकता. त्यामुळे काय होईल मला एक तुमची आभार मानण्याची संधी मिळेल. बघा आपली फायनल रांगोळी आता जवळजवळ तयार होत आलेली आहे. आता पानांमध्ये आपण शिरा काढून घेतलेले आहेत. त्यामुळे या पानांना सुंदर लूक येतो. तर रांगोळीमध्ये बघा आपण जेव्हा रांगोळी काढत असतो तेव्हा आपण जे काही आपले जे संसारातले काही प्रॉब्लेम असतात ते सर्व विसरून जातो बघा. तेवढ्या वेळामध्ये आपण ते एकदम त्या रांगोळीमध्ये आपण जसं की गुंग होऊन जातो बघा आपण. तर आपण आपल्या ज्या काळज्या असतात किंवा रोजची जी टेन्शन असतात त्याचासुद्धा आपल्याला एक विसर पडत असतो. आता ही जी कला आहे बघा, कोणतीही जी कला असते तिची आपण साधना केली की ती नक्कीच आपल्याला सराव केला की दिवसेंदिवस आपले त्यामध्ये प्रगती नक्कीच होत जाते. बघा आता बाजूला एक आपण वेगळी फांदी काढून तिथेसुद्धा गोल पानं काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता जसे मोराचे पीस असतात ना त्याप्रमाणे मी एका बाजूला पानं काढलेली आहेत. आता एका बाजूला थोडासा वेगळा प्रकार काढलेला आहे रांगोळीचा आणि ह्या बाजूला कमळाचं फूल काढलेलं आहे. त्या बाजूला मोरपिसाप्रमाणे पानं काढून घेतलेली आहे. त्यामध्ये डॉट दिलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपली फायनल रांगोळी
तयार झालेली आहे. नक्की एक लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही तर नक्की करा. मी रोज व्हिडिओ टाकत असते बघा. रोज 3 ते 7पर्यंत रांगोळ्या एका व्हिडिओमध्ये नक्कीच असतात. अगदी छोट्या छोट्या रांगोळ्या दाखवलेल्या असतात. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की माझ्या रांगोळ्या तुम्ही ट्राय करून बघा, काढून बघा दरवाजासमोर. आणि तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. तर बघा अशीच रांगोळी, नवीन रांगोळी काढण्यासाठी, नवीन शिकण्यासाठी आणि बघण्यासाठी एकदा माझ्या चॅनलला नक्की विजिट द्या. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.